माळशिरस तालुक्याचं वैभव आहे. आपल्या पंचकृषीमध्ये एक चांगलं नाव आहे. आध्यात्मिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात एक मोठं योगदान आमच्या एकनाथ अण्णांचं असतं. जिथं कमी तिथं आम्ही या तत्वावर चालणारं आपल्या भागातलं चांगलं व्यक्तिमत्व म्हणजे एकनाथ अण्णाकडचे आहेत. अतिशय सुंदर. बरं, या व्यक्तीचं असं वैशिष्ट्य आहे, वागण्यात नम्रता आहे, बोलण्यात गोडवा आहे आणि हृदयात गरिबीची जाण आहे. नाही तर अण्णा, मी बरीच माणसं पाहिलीत जमिनीपासून 3 फुटानं वरनं चालणारी, पण काळ्या आईशी प्रामाणिक असणारा हा करचे परिवार आहे. मातीशी इमान राखणारे आमचे अण्णा आहेत. आपल्या गावाशी नाळ जोडून ठेवणारे अण्णा आहेत. बरं, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमट. मी काय त्यांचं फक्त तोंडावरच कौतुक करतो असंही नाही, पाठीमागे मी त्यांचं नाव काढतो. त्यांचा माझा जवळचा स्नेह आहे. माझे सासरे आणि त्यांनी दोघं चांगले मित्र आहेत. माझ्या मित्रत्वापेक्षा त्यांच्यात भावाभावाचं नातं जास्त आहे. आणि मी आता तरी त्यांना अण्णा म्हणायला लागलो, पहिले मी त्यांना मामाच म्हणायचो. अण्णांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. श्रद्धेय आदरणीय रायबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश दादा, वय खूप कमी आहे, पण कमी वयामध्ये सुद्धा एक चांगली मॅच्युरिटी त्या पोरामध्ये मला दिसून येते. मी मगाशी एक शब्द त्यांच्यासाठी बोललो, ह्या पोराला आयुष्य आहे आणि आयुष्य आहे म्हणजे खूप मोठं भविष्य सुद्धा आहे. त्यामुळे त्यांचा स्वभावच सगळं काही सांगून जातो. ज्ञानेश्वरजींचं सुद्धा चांगलं वागणं आहे, बोलणं आहे, विशेष म्हणजे संप्रदायातलं चांगलं योगदान आहे. संपूर्ण परिवाराचं अत्यंत गोड आहे. आईंचं सुद्धा आमच्या अण्णांना चांगलं साथ आहे, चांगलं योगदान आहे. अशीच त्यांची साथ आयुष्यभर टिकण्याकरता तेही स्वतः नेहमी प्रयत्नशील आहेत. मग असे ते मला विनोदानं म्हणाले, चांगली रत्न जवळ भेटत नाहीत, बोराटे महाराज अपवाद सोडून. त्यांची सासरवाडी खूप लांबची आहे, पण माणसं खूप हृदयानं जवळचे आहेत. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं अण्णा एक यशस्वी स्त्री असते. ती पडद्यामागं राहते, पण खरी ताकद तर तीच असते. लोकाला पडद्याच्या समोरचं दिसतं, पडद्याच्या पाठीमागचं दिसत नाही. कबीर महाराजांना एकदा देवाने विचारलं, कबीरजी, बायको मागायची असेल तर कशी मागाल आणि जेवण मागायचं असेल तर कसं मागाल? कबीर महाराज म्हणले, देवा, खाना देना तो अच्छा देना, देना शिरापुरी, नहीं तो होगी तेरी मेरी, जोरू देना तो ऐसी देना, जोरू देना तो ऐसी देना, लगो संतन को प्यारी, नहीं तो होगी तेरी मेरी. अरे, बायको द्यायची तर साधू संतांची सेवा करणारी दे, बायको द्यायची तर देवाची सेवा करणारी दे, बायको द्यायची तर पूजा अर्चना तिला याचं वेड असं वाशी दे, नाहीतर मी तसा राहिलो तरी चालेल. कबीर महाराजासारख्यानं सुद्धा देवाला मागताना असं मागितलंय, अण्णा, तुम्ही आम्ही खूप भाग्यवान आहोत, आपल्याला न मागता चांगल्या बायका मिळाल्यात. खरं सांगतो, आपण नशिबवान आहे माऊली महाराज, आपल्याला न सांगता चांगल्या बायका मिळाल्यात. तुमचं बरं आहे ना? नक्की ना? असं सगळं जिथल्या तिथं. चौकदार, तुमचं कसं आहे? म्हणलं होईल का नाही याचीच गॅरंटी नाही, काय विचारतो महाराज. पण काळजी करू नका, सात्विक पोराची लग्न राहत नाही. तुम्ही अत्यंत गोड आहात. तुमच्या सगळ्याला धन्यता. श्रीमंत बापाच्या एकुलते एका पोरीचं लग्न असावं आणि त्यानं जसं लग्नामध्ये मागं पुढं पाहू नये, तसं आज आमचे अण्णा कुठेही मागं पुढं पाहत नाहीत. आणि म्हणून हे एवढं मोठं वैभव उभा राहिले, एवढं मोठं. हे फक्त खिशात असून चालत नाही, काळजामध्ये सुद्धा दातृत्व असावं लागतं. अशी सगळी गोड माणसं, ज्यांचा आजचा महाप्रसाद श्रद्धेय आदरणीय आमचे भागवत दादा ना, काय नाव त्यांचं, बरोबर ना, ज्यांचा महाप्रसाद आहे ते, हां, शामराव एकनाथजी, काय नाव त्यांचं, भोसले, त्यांचं सुद्धा मनापासून कौतुक आहे. ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था आहे, आळंदीकर विद्यार्थी आहेत. सचिनजी इथं गोड आहेत. पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी ज्यांचं कीर्तन झालं ते साबळे महाराज ना, ते सुद्धा इथं उपस्थित आहेत. महाराजांचा आवाज अत्यंत गोड आहे. की ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेची पोरं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेतात. आळंदी तीर्थक्षेत्रावरती ज्ञाना अध्ययनाचं काम त्यांचं सुरू आहे. आजची साऊंड सिस्टम सुद्धा अत्यंत गोड आहे. माझे मित्रच आहेत निलेशजी, काळेल पाहुणे अत्यंत गोड आहेत, विनेकरी अत्यंत गोड आहेत. सगळेच इथं गोड आहेत. आणि विशेष म्हणजे आजच्या कीर्तनाचं शूटिंग ज्यांच्या माध्यमातून पार पडतंय ते ओम साई क्रिएशन आणि त्यांची सगळी टीम, यांना खूप खूप धन्यता आहे. आमचा हा सोमनाथ दादा सुद्धा अत्यंत चांगलं शूट करतोय. अगदी मी आल्यापासून पाहिलं, एक चांगल्या पद्धतीची रील त्यांनी बनवत आहेत. तुम्ही सगळेजण गोड आहात. हे काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याच्या कीर्तनामध्ये आपण सगळेजण प्रसादाच्या अपेक्षेने इथं आलेला आहात. चैतन्य दादाचा मला फोन आला होता, त्यांनी सांगितलं होतं
की महाराज तुम्हाला इथं यायचं आहे. खरं तर आजची तारीख गेलेलीच होती आणि मी शक्यतो गेलेल्या तारखा रद्द कधी करत नाही. मग ज्यांच्याकडं पुण्यस्मरण होतं उदगीरला त्यांना विनंती केली. त्यांना म्हटलं की तो पुण्यस्मरण आहे. ते म्हणले पहिलंच आहे. म्हणलं घ्या की संध्याकाळी. ते म्हणले आमच्याकडं दुपारचं असतं 11 ते 1. म्हणलं मला येणं होत नाही. ते म्हणाले का? माझी भक्ती आहे म्हटलं साईबाबावर आणि माळशिरस तालुक्यात जी टॉकीजमधलं पहिलं कीर्तन माझं साई मंदिरात झालं होतं. तालुक्यातली सुरुवात येत नाही. 2017 साली इथं कीर्तन केलं होतं. तेव्हा मनमंदिरा नव्हतं. 2017च्या एंडिंगला मनमंदिर सुरू झालं. साईबाबाच्या इथं मी गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा यातलं दुसरं आणि शेवटचं कीर्तन केलं होतं. गजरला दुसरं आणि शेवटचंच इथंच आणणार फक्त. परत मग काय गजरला मलाही योग आला नाही. पण मनमंदिराच्या माध्यमातून साईबाबाच्या आशीर्वादानं इथली सुरुवात आहे माझी. हे सगळे साक्षीदार आहेत. मला सगळेजण ओळखतात. ह्यांच्या तर मांडीवरच खेळलोय. त्या पलीकडच्या आत्यानं तर मला ओलेलेले करून खेळावले. या वेळाच होतो. बारशाला भजन केलं ह्या म्हाताऱ्यानं म्हातारीनं. लय गोड वाहता मळा आणि गाता गाळा हे यांचं ब्रीद वाक्य ह्या नवरा बायकोचं. त्यामुळे हे सगळे मला ओळखतात. हे माझं घरातलं कीर्तन आहे. चैतन दादाला मगाशी मी फोनवर सांगितलं आज लय ताण घेणार नाही हो महाराज. माझ्या घरातलं कीर्तन आहे. कीर्तन चांगलं व्हावं, लय लोकांनी मला नाव जावं. आता ते राहिलं नाही. साईबाबांच्या हे सगळा परिवार साक्षीदार आहे. अण्णा तुम्ही एकटेच नाही. अण्णांचे बंधू दत्तात्रय दादा, आदरणीय श्रद्धेय मारुती दादा यांचाही मला आशीर्वाद आहे. हे सगळे माझ्याबरोबर होते. साई मंदिरात 7 दिवस गजर कीर्तनाचा सेट उभा होता. 7 दिवस माळशिरस तालुका इथं एकत्र आला होता. इथं कीर्तनं झाली होती 2017 साली. इथलं सगळं सुंदर नियोजन तुम्ही पाहिलंय. आणि साईबाबाच्या आशीर्वादानं तब्बल 37 वेळा कीर्तन करण्याचा मान एवढ्या 8 वर्षात मला मिळाला. टीव्हीला 37 वेळा, एकदा नाही दोनदा नाही. सुरुवात आमची साईबाबापासून आहे. कसं आहे, ज्या दिवशी असं वाटेल ना सगळं जग आपल्या विरोधात गेलंय, ज्या दिवशी असं वाटेल आता आपलं कुणी नाही, ज्या दिवशी असं वाटेल हे सगळं जग विरोधात जातंय, ज्या दिवशी असं वाटेल जगायची इच्छा मरेल तुमची, त्या दिवशी एकदा साईबाबाच्या दरबारात या. इथं साईनाथांचं डोकं टेकून दर्शन घ्या. ह्या साईबाबांचा आशीर्वाद जीवनभर तुम्हाला कधीही काहीही कमी पडणार नाही. अरे एकतर आम्हाला साईबाबाला काही मागावं लागत नाही आणि साईबाबा आम्हाला कधी काही कमी पडू देत नाहीत. आलात आमच्या साईनाथाच्या मंदिरात, राहिलाच साईंच्या दरबारात उभा, आलात साईनाथांच्या दरबारात, राहिला साईनाथांच्या दरबारात उभा, तर आमच्या साईबाबाला कधी सांगत जाऊ नका तुमच्या आयुष्यातल्या अडचणी किती मोठ्या आहेत. आमच्या साईबाबांना कधी सांगू नका तुमच्या आयुष्यातल्या अडचणी किती मोठ्या आहेत. उलट आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीला सांगत चला आमचे साईबाबा किती मोठे आहेत, उभ्या जन्मात तुम्हाला संकट येणार नाही. आणि म्हणून साईबाबांची कृपा तुमच्या माझ्यावरती आहेच आहे. सगळ्याला धन्यवाद आहे. आजच्या कीर्तनाला उपस्थित हरिभक्तपरायण माऊली महाराज दनाने, श्रद्धेय आदरणीय गावचे भूमिपुत्र युवा कीर्तनकार माऊली महाराज करचे, हरिभक्तपरायण आमच्या नातेपुते गावचं वैभव माऊली महाराज करचे सुंदर पकवाज वाजवतात. सचिनजी ते सुद्धा चांगला पकवाज वाजवतो. तो कमी वयामध्ये अत्यंत चांगली प्रगती आहे, नाव चांगलं आहे. विशेष म्हणजे माझ्या भावाचा मुलगा आमचा अथर्व सुद्धा आला आहे. मला 2च अथर्व आवडतात. एक म्हणजे अथर्व सुदामी आणि दुसरा अथर्व बोराटे. अत्यंत गोड पोर आहेत. अशी सगळीजण गोड पोर आहेत. माझा माधव इकडं आहे. आमचा रोहित दिसणारे कुठं, माझा शिष्यच आहे तो. बाकी तुम्ही सगळेजण गोड आहेत. चैतन दादा अत्यंत चांगले आहेत. तुम्ही सगळेजण अत्यंत चांगल्या श्रद्धेनं आलेला आहात. थोडा पाठीचा कणा ताट ठेवा. काला म्हणजे काय तुम्हाला सांगायचं आहे. काल्याचा प्रसाद किती महत्त्वाचा असतो ते मला सांगायचं आहे. मला साईबाबांबद्दल सुद्धा आज बोलायचं आहे. आपण सगळेजण गोड मांडळे आहात. मला अभंगापासून बाजूलाही जायचं नाही. काला कसा असतो, काल्याचं महत्त्व किती असतं ते उरलेल्या चिंतनामध्ये आपण पाहूया. आपल्या मनातला मत्सर, आपल्या मनातला राग, आपल्या मनातला द्वेष, आपल्या मनातली एकमेकांविषयी असणारी असूया आजच्या कीर्तनानं नष्ट होईल यातील मात्र शंका नाही. आणि ऐकलं पाहिजे आपण सर्वांनी. परमार्थ त्यालाच म्हणतात जिथं आल्याच्या नंतरनं मी तू पण जाऊ दे दुरी आणि एकची घोंगडी पांघुरू हरी. माझ्या डोळ्याला तुम्ही श्रोते दिसणं, तुमच्या डोळ्यांना मी कीर्तनकार दिसणं, यांच्या डोळ्याला सचिनजी पकवाजे दिसणं, सचिन महाराजांच्या डोळ्यांना हे गायक दिसणं, याला संप्रदाय म्हणत नाहीत, याला परमार्थ म्हणत नाहीत. आपण सर्वजण प्रभूची लेकरं आहोत. हे ज्या दिवशी आपल्या डोळ्याला दिसेल त्या दिवशी आपल्याला परब्रह्म भेटेल. नाहीतरी ममैव वंश जीव लोके जीव भूता सनातन हा मनषष्ठानी निंद्रियाती प्रकृतीस्थानी करशती सर्व घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्रश्मी. अरे बाबा तुमच्यातही तोच आहे, माझ्यातही तोच आहे. याची अनुभूती येणं म्हणजे काल्याचं कीर्तन समजणं. विठ्ठल 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 विठ्ठल
हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम शांती ब्रह्म एकनाथ गेल्या अनेक वर्षांपासून सप्ताह सुरू आहे. या धर्माच्या मंडपातली एकही गोष्ट आतापर्यंत अन्न वायाला गेली नाही आणि इथून पुढे काही वायाला जाणार नाही. काय काय वायाला जात नाही याची यादी देतो, पाठ करून ठेवा. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, मंदिराला दिलेली देणगी, नामसप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्यांना केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाच्या नावानं वाजवलेली टाळी कधीच वायाला जात नाही. हा वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे. बरं त्यात असं आहे, साईंच्या दरबारात जे आलेत ना त्यांची कधी निराशा झाली नाही, कधी निराशा झाली नाही, कधीच निराशा झाली नाही, इथून पुढे होणार नाही. श्री क्षेत्र शिर्डीला जेव्हा साईबाबा आले, एका लिंबाच्या झाडाखाली बसले होते. एका माऊलीने त्यांना पाहिलं, त्यांच्यातलं परब्रह्म ओळखलं. साक्षात महादेवाचा, साक्षात भगवान श्री दत्तात्रयांचा अवतार मानलं जात आहे. गावामध्ये एक तांबोळी नावाचा पैलवान होता. साधूची चेष्टा करणं हे काय आजच नाही, ते पहिल्यापासून आहे. माणसानं कुणाची दिल्लगी करावी, फक्त साधूची दिल्लगी करू नये. साधूची दिल्लगी केल्याच्या नंतरनं देवाच्याही पोराला सोसावं लागले. साधूच्या दिल्लगीमुळं देवाला खानदान संपवावं लागलं. भगवान गोपाल कृष्ण, त्याला एक मुलगा होता, त्याचं नाव होतं साम. बी चांगलं होतं पण फळ मात्र बिघडलेलं होतं. सगळीकडे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे असं नसतं. नाही तर धृतराष्ट्र नावाचं बी आणि दुर्योधन नावाचं फळ होतं. दोघेही वाईट आहेत ना. स्वतःच्या सख्या चुलत भाऊजाईला मांडीवरती थाप टाकून वहिनी इथं येऊन बस असं म्हणणारा दुर्योधन किती नीच वृत्तीचा असेल याची कल्पना न केलेली बरी. भगवान गोपाल कृष्ण नावाचं बी चांगलं होतं पण फळ एवढं बेकार जन्माला आलं, त्याचं नाव साम. एकुलतं एक लेकरू होतं कृष्णाचं. बरं, जगात सगळ्यात सुंदर असेल तर तो कृष्णच आहे. जगातल्या सगळ्यात सुंदर नट्या आणि नट एकत्र आणायचे, मिक्सरमध्ये घालायचे, बारीक करायचे आणि त्यांची पावडर आपण तोंडाला लावायची. तरी सुद्धा जी सुंदर, तिचं नाव आहे लक्ष्मी. आणि त्या लक्ष्मीनं एकदा कृष्ण पाहिला, एकदा वेडी झाले हो. भागवतात वर्णन आले. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडी. मदन पोटाले बापुढे कोणीकडे इंद्रचंद्र. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडी. मदन पोटाले बापुढे कोणीकडे इंद्र कोणीकडे चंद्र. कृष्णाच्या सौंदर्या पुढे एवढा सुंदर कृष्ण, त्याला पाहिलं तर लक्ष्मी वेडी व्हायची. आणि अशा कृष्णाला मुलगा झाला. तो कुरूप असेल का माऊली महाराज? ज्याचा बापच देखणा आहे, ज्याची मायच सुंदर आहे, त्याचं पोरग कुरूप असेल का? आई गोरी असली, बाप गोरा असला, पोरग गोर. आई सावळी, बाप सावळा, पोरग कृष्णासारखं. आता कृष्णच राजस सुकुमार मदनाचा आणि लक्ष्मी जगातली सगळ्यात सुंदर. या दोघांना एक लेकरू झालं. लक्ष्मी म्हणाली काय नाव ठेवायचं याचं? कृष्णानं नाव ठेवलं त्याचं साम. म्हणजे महादेवावर माझी प्रचंड भक्ती आहे. तुम्ही बघा ना, महादेवाची आणि विष्णूची जी मैत्री आहे ना, ती मैत्री जगात कुणाचीच नाही. आपल्यातल्या आपल्यातच गुरु शिष्याचं नातं त्यांनी तयार केलं. आपण एवढे भाग्यवान आहोत अण्णा, आपल्या डाव्या बाजूनं ज्ञानोबा पंढरपूरला जातात, उजव्या बाजूला महादेव आहेत. एक शैव संप्रदाय, एक वैष्णव संप्रदाय. नातेपुते नावाचं गाव, पिंपरी नावाचं गाव, अख्खा माळशिरस तालुका एवढे भाग्यवान आहेत. आमच्या माळशिरस तालुक्यामध्ये शैव संप्रदाय आहे. आमच्या तालुक्यामध्ये वैष्णव संप्रदायामध्ये आहे, वैष्णव संप्रदाय सुद्धा आहे. विशेष म्हणजे आमच्याकडे शिवही आहे आणि आमच्याकडे विष्णूही आहे, आमच्याकडे हरिही आहे, आमच्याकडे हर सुद्धा आहे. किती नशीबवान आहे आपण. संप्रदायात एक अभंग आहे, विशेष मान्यता आहे त्याला. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा सगळा पाठ आहे तुमचा. बघा तुम्ही, आदिनाथ म्हणजे महादेव, मच्छिंद्र म्हणजे विष्णू. आदिनाथ गुरु झाले, मच्छिंद्र म्हणजे विष्णू शिष्य झाले. आता परत बघा,
विष्णू म्हणाले आता मी गुरु होतो, तुम्ही शिष्य व्हा. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. मच्छिंद्रनाथ विष्णू, गोरक्षनाथ महादेव. मच्छिंद्रनाथ गुरु झाले म्हणजे विष्णू, आणि शंकर गोरक्षनाथ शिष्य झाले. आता गोरक्षाने बोध मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला आणि गोरक्ष ओळला गहिनी प्रती. गोरक्ष म्हणजे महादेव आणि गहिनीनाथ म्हणजे विष्णू. महादेव झाले गुरु आणि गहिनीनाथ म्हणजे विष्णू झाले शिष्य. गहिनी प्रसादे निवृत्ती दातात. ऐकताय? निवृत्तीनाथ म्हणजे सदाशिवाचा अवतार महादेव आहेत. गहिनीनाथ झाले गुरु, ऐकताय? आणि निवृत्तीनाथ म्हणजे शंकर झाले शिष्य. आता ते म्हणले आपण कुणाकडेच जायचं नाही आणि कुणाकडेच काही जाऊ द्यायचं नाही, सगळं दोघात मिळून काय असेल ते. मग गहिनी प्रसादी निवृत्ती दातार. तसं निवृत्तीनाथांनी स्वतः ज्ञानेश्वरांना शिष्य केलं. कसं? ज्ञानदेवासार चोजविले. निवृत्तीनाथ म्हणजे महादेव आणि ज्ञानदेव म्हणजे महाविष्णूचा अवतार. शंकर झाले गुरु आणि विष्णू झाले शिष्य. ऐकताय? हे एवढं नातं आपल्या परिसरात आहे. आपल्याकडे गुरु पण आणि आपल्याकडे शिष्य पण. आपल्याला बोंबलत कुठेही हिंडायची गरज नाही, हे ध्यानात ठेवा. आपण कुठेही जायचं नाही, आपण ठाईचं बसवणी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. मला एवढं सांगायचंय. त्याला एक मुलगा झाला आणि त्याचं नाव ठेवलं साम. पोरग बिघडलं. साधूची दिल्लगी कशी वाया नाश करते कुळाचा ऐका. एके दिवशी साधू महाराज रस्त्याने फिरत होते. कृष्णाच्या पोराला लहर आली. माझी विनंती आहे तुम्हाला, जोपर्यंत स्वतःचं लेकरू स्वतःच्या पायावर उभा राहत नाही ना, तोपर्यंत त्याला तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे ते सांगू नका. नाहीतर मग बॅनर लावून जमिनी विकतात, गावठाण प्लॉट विकणे आहेत. जोपर्यंत त्याला 2 रुपये कमवायची अक्कल येत नाही ना, तोपर्यंत त्याला सगळ्या गोष्टी माणसानं देऊ नयेत. सगळ्या गोष्टी देऊ नयेत. स्वतःच्या पायावर उभा राहावं. मी तर रोज सांगतो अण्णा, माणसानं लिहायच्या आधी वाचायला शिकावं, बोलायच्या आधी ऐकून घ्यायला शिकावं, खर्च करायच्या आधी 2 रुपये कमवायला शिकावं आणि मरायच्या आधी स्वतःसाठी जीवन जगायला शिकावं. ही काळाची गरज आहे. ऐका बरं, पोरग बिघडलं, देवाचं लेकरू. काय नाव सांगितलं होतं मी त्याचं आता? साम. कृष्णाचं होतं, पण साधूच्या पुढे जाऊन उभा राहिलं. मिशी काढली आणि साडी घातली, पोटाला चिंध्या बांधल्या आणि गरोदरपणाचं नाटक केलं आणि साधूची चेष्टा करू लागला. महाराज आहे का? म्हणे हा. मग महाराज आहे तर सांगा मला काय होईल. महाराज म्हणले अरे मोठ्याचा पोरगा आहे, कशाला साधूची चेष्टा करतो, कोणाच्याही नादाला लागाव. साधूला, महाराजाला, वारकऱ्याला नावं ठेवू नयेत. आपल्याला पटत नसेल आपण मौन पाळावं. साधूची चेष्टा बरी नाही. नाही सांगा म्हणे मला काय होईल. महाराज म्हणले जा, मुसळ होईल. अरे पोटावरच्या चिंध्या सोडल्या आणि मुसळच बाहेर पडलं आणि त्याच मुसळानं कृष्णाचं अख्खं खानदान संपवले. ज्याचं आजचं मी कीर्तन करणार आहे त्याचं सांगतो मी. आपलं तर ढाब्यावरून धरून आणावं लागते. आपला गडी ढाब्यावर गेला म्हणजे तिकडेच आपला तिरकीट तक्ता असतो. तरी नात्या पुत्यालाच येतो मुक्कामाला. तुम्ही अजिबात चिंता करू नका. मी काय सांगतो, साधूची चेष्टा बरी नाही. श्री क्षेत्र शिर्डी नावाचं गाव, लिंबाच्या झाडाखाली बसलेल्या साईबाबांची चेष्टा करायची लहर तांबोळी नावाच्या पहिलवानाला आली. महाराज आहे का? म्हणे हा. बाबा दिसता? आम्ही फकीर माणसं, हातात जोळी घेऊन निघालो. काय पाहिजे? नेमकं तुम्ही कोण्या धर्माचे? साधूला जात नाही, साधूला धर्म नाही. मुस्लिमांनी यावं, हिंदूंनी यावं आणि सगळ्याचा उद्धार करायची जबाबदारी देवानं माझ्याकडे दिली. स्वतःला देव म्हणता जी, स्वतःला संत म्हणता हा, स्वतःला गुरु म्हणता हा. मग माझ्याशी कुस्ती खेळाल काय? काय गरज होती का? साईबाबांनी होकारार्थी मान हलवली, खेळतो. आता जे जगाच्या मैदानात जिंकतात ते कुस्तीच्या मैदानात हरतील का? पण नाटक केलं हरायचं, नाटक केलं हरायचं, कुस्ती हरायचं नाटक केलं आणि मैदानातून बाहेर पडल्याबरोबर
त्या तांबोळी नावाच्या पैलवानाला साक्षात्कार झाला. खाली बसला, डसा रडू लागला, माती डोक्यावर टाकून घेतली. साईबाबा चुकलं आमचं, इथून पुढे तुमची दिल्लगी करणार नाही. साईबाबांनी त्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि त्याला सांगितले, बघ, या जगात कुणाच्या शरीरात ताकद असेल, कुणाचं मन परिपक्व असेल, कुणाचं मनगट बळकट असेल, ऐक, कुणी विज्ञानातला तज्ज्ञ असेल, कुणी इतिहासातला तज्ज्ञ असेल, पण आपल्या सगळ्यांचा बाप विटेच्या अर्ध्या तुकड्यावरती उभा आहे. त्याला सर्वज्ञ म्हणतात, हे कधी विसरू नको. सबका मालिक एक. आपल्या सगळ्यांचा बाप एक आहे. तुम्ही सगळ्यांनी तिकडेच गेलं पाहिजे. सबका मालिक एक. तू चिंता करू नको, आजपासून तू माझा शिष्य आहे, मी तुला स्वीकारले. सद्गुरू संत साईबाबांचा पहिला आणि सगळ्यात मोठा मठ त्याच पैलवानानं राहता तालुक्यात बांधला होता. असे शिर्डीचे साईबाबा. आता सगळ्यालाच काही शिर्डीला जाणं होईना. अण्णा म्हणले, आता बाबा आम्ही तुमच्याकडे येत नाही, तुम्हीच आमच्याकडे या. साईबाबा आमच्या तालुक्यात आले आणि आमच्या पंचकृषीचा उद्धार साईबाबाच्या कृपेनं झाला, यात तीळ मात्र शंका नाही. विठ्ठल 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. थकलेल्या जीवाला विश्रांती देणारे एक स्थळ आहे साईबाबांचं मंदिर. माझं बोलणं पुन्हा आहे का? थकलेल्या जीवाला विश्रांती देणारं एक स्थळ आहे, ते म्हणजे साईबाबाचं मंदिर. आणि हरलेल्या मनाला पुन्हा बळकट बनवणारं एक आमच्या भागातलं स्थान आहे, म्हणजे हे पिंपरीचं साईबाबाचं मंदिर. त्यामुळे आपण भाग्यवान आहोत की आज आपल्याला मंदिरात यायला मिळतंय, सेवा करायला मिळते, इथं डोळे भरून पाहायला मिळतं. जरा कल्पना करा, साईबाबाचं मंदिर नसतं, इथं भक्तीचा मळा फुलला नसता. काला म्हणजे प्रसाद. काल्याचे 3 प्रकार: हरिनामाचा खिचडी काला, दही भाताचा काला आणि जीवाचा शिवाचा ऐक्याचा काला. आता काल्याची कीर्तन म्हणजे बसणाऱ्यांची तोंडपाठ झालीत. तोंडपाठ. काला म्हणजे काय? बसणारे म्हणतात आम्हाला माहित आहे. काला म्हणजे काय? आणि खरंच आहे, त्यांचं तरी काय चुकतं भास्करजी महाराज. काला म्हणजे काय? पण काल्यातनं काय शिकायचं हे महत्वाचं आहे. नाही तर काल्याचं कीर्तन ना 30 सेकंदातही होतं. 30 सेकंदात. काला म्हणजे त्यात काय अवघड आहे? भगवान गोपाल कृष्णाचा मथुरेत जन्म झाला. मथुरेत जन्म झाल्याच्या नंतर भगवान गोपाल कृष्णाकडे पाहून देवकी मैया रडायला लागली. वसुदेवाने त्याला डोक्यावरती घेतलं, टोपलीमध्ये घातला. यमुनेला पूर आला होता. यमुनेच्या पुरातून वाट काढत वसुदेव गोकुळामध्ये पोहोचला. तिथं गेल्याच्या नंतरनं भगवान गोपाल कृष्णाला डोक्यावरनं खाली ठेवलं आणि माईला डोक्यावरती घेतलं, माघारी आला. त्यानंतर भगवान गोपाल कृष्ण जन्माला आला. हे यशोदेसह संपूर्ण गोकुळवासियांना काल गवळणी आनंद झाला. सुंटवडी एकमेकांना वाटू लागले, एवढा आनंद झाला. त्यानंतर पुतना मावशी भेटायला आली. पुतना मावशी आली, काग बग रिटा सगळे भेटायला आली. अवघी दैत्यखानी पचविली, बुडविली. त्यानंतर भगवान गोपाल कृष्ण रांगायला लागला. रांगत रंगणी चोरी तुलुनी त्या पद्धतीनं कृष्ण रांगायला लागला. तळवेतळ हात टेकीत या पद्धतीनं कृष्ण रांगत होता. हळूहळू पुढे सरकायला लागला, रांगायला लागला, चालायला लागला, उभा राहिला. गोपाळांना त्यानं जमवलं, चोऱ्या करायला सुरुवात केली. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणालो तो वरी. त्यानंतर भगवान गोपाल कृष्ण थोडा मोठा झाला. त्यानं गवळणीच्या छडकाला सुरुवात केली. आईनं पाहिलं, आईला राग आला. आईनं सांगितलं, उद्या जाई राना सवे घेऊन गोदना. इथं आता तू थांबायचं नाही. गोपाळांना घेऊन, सगळ्यांना घेऊन तो आता गाई चारण्याकरता जायचं आहे पुन्हा माघारी येण्यासाठी. भगवान गोपाल कृष्ण दुपारच्या वेळेला सगळ्या गोपाळांना घेऊन एकत्र आले. भुका लागल्याच्या नंतरनं गोपाळ कृष्णाच्या सर्व सहकार्याने शिदुऱ्या आणल्या. खडकी सोडलेल्या मोठा आजेचा दही काला गोमटा पाणी वाहा हळद कुंकू वाहा मम म्हणा. गोपाल कृष्ण भगवान की जय. झालं की 30 सेकंदात काल्याचं कीर्तन. काय बघता आता, बसा जेवाय. पण काल्याच्या कीर्तनातनं घ्यायचं काय हे महत्वाचं आहे. त्यामुळं काय घ्यायचं तेवढं सांगतो. काल्याचं कीर्तन म्हणजे एकतेचं कीर्तन आहे. पहिला काल्याचा प्रकार हरिनामाचा खिचडी काला. नामस्मरण हा सुद्धा एक कालाच आहे. परा पश्यंती मध्यमानी वैखरी या कोणत्याही वाणीनं रामकृष्ण हरी म्हणणं म्हणजे कालाच आहे. बघा तुम्ही, आपणही रामकृष्ण हरी म्हणणं, समोरच्यानं रामकृष्ण हरी म्हणणं आणि आपलं रामकृष्ण हरी देवाच्या कानापर्यंत पोहोचणं हा कालाच आहे. कंठी धरला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. तुकोबरांच्या बाबतीत काला नावाची व्याख्या अशी आहे, दिनरजनी हा चिधंदा गोविंदाची पोवाडी. नामदेव महाराज म्हणतात, दिवसा माझी शिवी रात्री माझी शिवी अरानुक नाही सदा जीवी.
सततम कीर्तयंतो माम म्हणजे कालाच आहे. जरा माझ्याकडे बघा. काला म्हणजे काय? सतत नामस्मरण करणं. गोविंदासनी, गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलासे. अजून एक प्रमाण देतो मी. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. तुकोबारायांच्या स्वप्नातही देवच यायचा. आपल्या स्वप्नामध्ये नको ती माणसं येतात. जुने कीर्तनकार विनोदाने एक दृष्टांत सांगायचे. एक कापड दुकानदार कीर्तन ऐकायला आला. कधीच न येणारा दुकानदार शेठजी होता. आणि ते कीर्तनकाराच्या पायात बसलं. कीर्तनात त्याला डुलका लागला आणि त्याला स्वप्नामध्ये त्याचं कपड्याचं दुकान आठवलं. त्याचं ते कपड्याचं दुकान त्याला दिसलं स्वप्नात. त्याला गिराईक आलं. कुठं? दुकानात, पण स्वप्नात. मग ते गिराईक आल्याच्या नंतरनं 2-4 प्रकारचे कपडे त्यानं दाखवले. कुठं? स्वप्नात, पण बसलं होतं कुठं? कीर्तनकाराच्या पायात. मग त्यातलं एक सिलेक्ट केलं गिरायकानं. पसंत पडलं. गिरायकानं दर विचारला. कुठं? हा म्हणे 400 रुपये मीटर. कुठं? स्वप्नात, पण बसलं होतं कुठं? मग त्यानं विचारलं किती फाडू? आणि किती फाडू म्हणता म्हणता त्याला बुवाचं धोतार हातात घावलं. बघताय काय फिटलं ना. आता काय सांगायचं अजून. स्वप्नात सुद्धा देव यावा इकडं तुकोबा, आणि स्वप्नात सुद्धा प्रपंच यावा इकडं आपण. तुकोबारांची जीभ एका माणसानं ओढून धरली. तो महाराजांच्या रोमारोमातून विठ्ठल 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 बाहेर पडलं. अरे स्वतः महाराजच सांगतात, माझी मज झाली अनावर माझ्या, जय हो. माझी मज झाली अनावर माझ्या, हे माझी मज झाली अनावर माझ्या. थोडा trouble द्या ना. हरी बोल. माझी मज झाली खिचडी काला. दुसरा एक काल आहे, माझ्याकडे जरा लक्ष द्या. ज्याला सप्त्याला जायला होत नाही ना, ज्याला वारी करणं होत नाही, त्यानं हा हरिनामाचा खिचडी काला करावा. रोज नामस्मरण करावं. रोज. मी तर नेहमी सांगतो 2 मणी जपले पाहिजेत. एक खिशातला आणि दुसरा माळेतला. खिशातला मणी पैसा आणि माळेतला मणी जप. पण या 2 मण्यांना जपायची एक पद्धत आहे. अण्णा ऐका बरं. खिशातला मणी बाहेर सोडायचा असतो आणि माळेतला मणी आत ओढायचा असतो. परत ऐका. पुण्य असं आत ओढायचं असतं आणि पाप असं बाहेर ढकलायचं असतं. पैसे कसे मोजतो आपण? पुण्य आत ओढायचं असतं आणि पाप बाहेर ढकलायचं असतं. म्हणून पिंपरीकर कीर्तनकाराचं दर्शन रिकाम्या हाताने अजिबात घ्यायचं नसतं. केलं इशारा जाता जाता. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. याला सुद्धा कालाच म्हणावा. आपण पुढे जाऊ. दुसरा काल्याचा प्रकार आहे. तो काल्याचा प्रकार अत्यंत महत्वाचा. दही आणि लाहीचा काला. दही आणि लाहीच का? हे 2 पदार्थ एक झाल्यावर अलग होत नाहीत, वेगळे होत नाहीत. त्यांना एकमेकांपासून बाजूला करता येत नाही. म्हणून दही आणि लाई. बरं, याच्यात साम्यतावाद असा सांगितला कृष्णानं. तिथं
कृष्ण म्हणाल नाही गोपाळांना कुणी काजू आणा, कुणी बदाम आणा, कुणी मनुके आणा, असं नाही केलं. काला म्हणजे समता, काला म्हणजे एकता, सगळ्यांच्या खिशाला परवडावं म्हणून चिरमुरेच. कधी विचार केला का? काही नाही. मग एखादं गाव लई मोठं आहे, लई श्रीमंताचं आहे, मग त्या गावात इथल्या पाटीमध्ये किंवा समोरच्या माठामध्ये काजू भरले, चिरमुरेच का? गरीबाच्या खिशालाही परवडते, श्रीमंतालाही आणता येते. बर दही आणि लाही हे आरोग्यवर्धक आहे. उन्हाळ्याच्या दिवसात त्यातल्या त्यात दुपारच्या वेळेला दही आणि लाही खावी. दही कधी खायचं असतं? रात्री झोपताना, सकाळी झोपेतनं उठल्या उठल्या. दुपारच्या वेळेला. काला कधी असतो? दुपारी असतो. चिरमुरे कधी खातो आपण? भेळ सकाळी पहाटे, रात्री झोपताना. मग कधी खावीशी वाटते? दुपारी. हे आरोग्याच्या दृष्टीनं काला चांगला. काय तत्वज्ञान असेल वारकरी संप्रदायाचं. आणि लोक आम्हाला म्हणतात हे जरा माग असलेले आहेत. आम्ही अर्जित तुमचं डोकं संपतं तिथून आम्ही सुरू होतो. आमचा वारकरी संप्रदाय विज्ञानाबरोबर अध्यात्माबरोबर विज्ञान शिकवतो. अण्णा बघा तुम्ही, आधी आरतीच का हो? कधी विचार केला? कापूर निर्जंतुकीकरणाचं काम करतो. आधी आरती. जुन्या काळात कुठं होतं सॅनिटायझर? हात स्वच्छ करायचे साधन कापराचं, म्हणून आधी आरती, मग गिळा प्रसाद. सगळ्यांनी आरती घ्यावी, हात स्वच्छ होतात. हे सायन्स आहे. होळीच्या सणाला बोंबलायचं का? लहान पोरं आजारी पडल्यावर ज्वारीचं पीठ, डाळीचं पीठ विस्तावर टाकलं, त्याचा धूर पोटात गेला, सर्दी गायब. लहान पोरांना पहिलं धूर घ्यायला आवडत नव्हतं, आता आवडतंय सरसकट. त्यांना बरं वाटावं म्हणून बोंबलायची प्रथा. स्किन डिसीज निघून जावेत याकरता गायीच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्या आणि त्याची राख अंगाला लावा, त्वचा रोग बरे होतात. हे विज्ञान आहे. लिंबाचा पाला आंघोळीच्या पाण्यामध्ये मिसळावा आणि त्याचं पाणी अंगावरती घ्यावं, म्हणजे शरीर शुद्धीकरण होतं. तवा हमाम, लाईफबॉय, डेटॉल, लक्स, संतूर असलं काही नव्हतं. ऐकताय का? संतूर पप्पा विनेकरी. हे विज्ञानाबरोबर अध्यात्म आणि अध्यात्माबरोबर विज्ञान. भाजलेलं खोबरं का खायचं? इम्युनिटी पॉवर वाढवतं ते. आमच्याकडे सायन्स आहे. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, अमावस्या किंवा पौर्णिमा, ही प्रत्येक तिथी सायन्स शिकवते आपल्याला. आम्हाला म्हणतात लोक मागासले. अरे बाबा माझ्याकडे बघा, 450 वर्षापूर्वी अण्णा आमच्यातल्या एका साधूनं सांगितलं, 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. त्यांचं मूळ गाव देहू. वैराग्याचं उदाहरण, त्यांचं नाव काय? तुकोबा. 900 पोरं होत नसतील त्या करता बाईला नवरा करावा लागतो. हे 450 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी सांगितले. मग लाख रुपये देऊन चिचुका घ्यायची गरज काय? 450 वर्षापूर्वी तुकोबरांनी सांगितले, तीर्थे धोंडा पाणी आणि देव रोकडा सज्जनी. मग 9 लाखाचा मध विकत घ्यायची गरज काय? चुकतो आपण. काय झालंय? करून जातंय गाव, संप्रदाय येतंय नाव. असं घोटाळा झाला. आम्ही अध्यात्माबरोबर विज्ञान घेऊन पुढे चालतो. काला हा शरीर स्वस्थ राहावं याकरता निर्मिती केलाय. मला पुढे सांगायचंय. बरं, सामाजिक ऐक्याचं उदाहरण म्हणजे काला आहे. गोर गरीब सगळ्या जनतेला खिशाला परवडावं म्हणून दही आणि लाई समतेचं प्रतीक आहे. सगळ्यांनी यायचं. यारी यारी लहान, यारी यारी थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाची. आणि काल्याचा तिसरा प्रकार तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. जोपर्यंत आपल्या अंतकरणातला अभेद नष्ट होत नाही. अभेद म्हणजे काय? मत्सर. याचं माप काढ, त्याचं माप काढ, ह्याला नावं ठेव, त्याला नावं ठेव. लोक बंगला पाहायला गेले ना, कौतुक नाहीत करत हो, थोडी फरशी खराब आहे. अरे तुझ्या टॉयलेटमध्ये टरमळ नाही, बाटली कापून उभा केली तू, लोकांच कशाला माप काढतो? वॉशरूम मध्ये खाली बसलं तर अख्खा समृद्धी महामार्ग रिकामा, दरवाजा खालनं कुजल्याला, लोकाला कशाला नावं ठेवतो? लोकांचं माप काढायचं पहिलं बंद करा. एक आदमी समुद्र के पास चला गया, एक आदमी समुद्र के पास चला गया, समुद्र से कहने लगा हे समुद्र तू बहुत बड़ा है लेकिन तेरा पानी मीठा होता तो कितना अच्छा होता. फिर वो आदमी कोयल के पास चला गया, कोयल से कहने लगा कोयल तू बहुत मीठी गाती है लेकिन तू काली नहीं होती तो कितना अच्छा होता. फिर वो आदमी
गुलाब के पास चला गया, गुलाब से कहने लगा, गुलाब तू बहुत सुंदर है रे, लेकिन तुझ में कांटे नहीं होते तो कितना अच्छा होता. हे तिघजण त्या माणसाला म्हणाले, हे आदमी तू बहुत बड़ा है, लेकिन तुझ में दूसरों की कमियां ढूंढने की आदत नहीं होती तो कितना अच्छा होता. याचं नाव काला आहे. दुसऱ्याला कमी समजायचं ज्या दिवशी आपण बंद करू, त्या दिवशी आपण खरं सांगतो देवाच्या जवळ जाऊ. बरं, काला 3 प्रकारचा कळाला. काला म्हणजे काय तेही कळालं, पण काला देतं कोण? एक चटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराजा गोपाळासी लाह्या वाटी. किंवा घ्या रे दही भात, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. घ्या रे दही भात, हो घ्या रे दही भात, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. घ्या रे दही भात, घ्या रे दही भात, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात आम्हा देतो, प्रसाद देतो पंढरीनाथ. घ्या रे दही भात, आम्हा देतो पंढरीनाथ. घ्या रे दही भात, आम्हा देतो पंढरीनाथ. पंढरीनाथ देतो आम्हा प्रसाद, देतो प्रसाद पंढरीनाथ, देतो आम्हा पंढरीनाथ. कसंही लावा, पण देणारा तोच आहे. पण रामाचा प्रसाद नाही, कृष्णाचाच प्रसाद का? याचं कारण रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार. रामाचा आचारच, विचार नका घेऊ. विचार जर घेतला तर आलेली बायको धोब्याच ऐकून त्यानं माघारी लावली. रामाचा आचार, कृष्णाचा विचार. कृष्णाचा आचार घेऊ नका. नाही तर एक जण बोराटे महाराजाच्या कीर्तनाला आलं, सागर महाराजाचं कीर्तन ऐकलं, घरी गेलं, बायकोला म्हणलं, होय ग आज मी बोराटे महाराजाचं कीर्तन ऐकलं. मोठ्यानं बोला, आज मी बोराटे महाराजाचं कीर्तन ऐकलं. काय म्हणला तो बुवा? त्या बुवानं सांगितलंय कृष्णाला 16,108 होत्या. मग तुमचं म्हणणं काय? म्हणणं काय नाही, कृष्णाला 16,108 होत्या. म्हणणं काय? म्हणणं काय आपलं असंच, पप्याच्या मावशीचं पण लग्न लय दिवस झालं, जमलं नाही. म्हणणं काय? म्हणणं काय नाही, कृष्णाला 16,108 होत्या. कळलं. मी पण सागर महाराजांची कीर्तन ऐकते बरं. सागर महाराजांनी सांगितलंय द्रौपदीला 5 नवरे होते. तेरी बिचू पण मेरी बिचू. रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार. हरी उच्चाराने अनंत पाप रासी जातील लय शिक्षण मात्रे. बर कळलं महाराज. आता कृष्णाचंच का चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी. राम सहज म्हणता येतं, म्हणा बरं राम. राम सरळ म्हणता येतं, म्हणा बरं राम. राम उलट म्हणता येतं, म्हणा बरं उलट राम. मरा म्हणा माझ्याकडे बघून. कृष्ण सरळ म्हणता येतं, म्हणा बरं कृष्ण. कृष्ण उलट म्हणून दाखवा, नाचचं पाकिट बक्षीस म्हणून द्या. नाही म्हणता येत ना. राम कळायला सोपा, कृष्ण कळायला कठीण आहे. त्याच्या इतका संघर्ष कुणाच्याच वाटणीला आला नाही, म्हणून त्याचाच का आला. बघा ना, जन्म होण्या अगोदर पासून मरण टपलं होतं. जन्माला आलंय ते, आल्याबरोबर पहिला प्रवास टोपलीत आहे. आईची मांडी सुद्धा मिळाली नाही हो. लेकरू झालं म्हणून आनंदोत्सव साजरा झाला. दृष्टी लागावी तशी पुतना भेटायला आली. नको नको ते राक्षस आले, सगळे मारायलाच आले. रांगायला लागलं लेकरू. तर गवळणी म्हणाल्या, तुझं पोरग उखळाला बांध. काय
संघर्ष आहे कृष्णाला. लहान लेकराला उकळाला बांधलं, थोडा अजून मोठा झाला आणि त्यानं त्याचे मित्र जमवले. लोक म्हणली तुमचं पोरग मक्खन चोर आहे, आळ घेतला त्याच्यावर. अजून थोडा मोठा झाला, त्याला असं वाटलं आता सगळ्या कुटुंबाबरोबर व्यतीत काळ करावा. लोक म्हटले आता तू इथं थांबायचं नाही, उद्या जाई राणा, चल नाही घेतून. त्याला वृंदावनात पाठवला. तिथं गेल्यावर गवळणी म्हणाल्या हा कृष्ण छेड काढतो. बदनाम झाला तो, भक्ती त्यांची, आणि बदनाम झाला हा. पुढे ऐका ना, त्यानं एक एक मिनिट आईच्या प्रेमामध्ये घालवायचं ठरवलं असं. आणि त्याच वेळेला मथुरेला जावं लागलं. सख्या मामाला मारायची वेळ आली. बरं तिथं गेल्यावर तरी कुठं देवकी मैया आणि वसुदेव जास्त दिवस मिळाले. तिथून माघारी यावं लागले. भावकीच्या गराड्यातून आपलं नगर सेपरेट बाजूला काढू. ही गावकी नको, भावकी नको, खूप त्रास दिला लोकांनी ना. आता यांच्यात राहायचंच नाही, आपल्या सगळ्याला घ्यायचं आणि स्वतंत्र राहायचं, इथं राहायचंच नाही. खूप त्रास दिला, पावलं पावली अपमान केला, पावलं पावली संघर्ष वाट्याला आला, पावलं पावली भांडणं झाली, वाद झाले, विवाद झाले, लोकांनी शिव्या दिल्या, नावं ठेवली, बदनामी केली. आता 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 नाही, मन उडलं गावावरनं कृष्णाचं. कुणाचं? देवाचं सांगतो मी. आपलं काय घेऊन बसला? त्याचं मन उडलं, नको म्हणे. अरे नसलेला देव परवडला, नसलेली भक्ती परवडली, नकोच. इतका कुठं संघर्ष असतो का? म्हणून त्यानं सगळ्या कुटुंबाला घेतलं आणि स्वतःचं वेगळं राज्य समुद्राच्या कडेला बसवलं. तिला नाव दिलं द्वारका. माऊली महाराज, लोक एवढी विचित्र. लोक म्हणले रणछोड दास, म्हणले भेला आम्हाला. कसा काय घाबरला? आमच्यात राहतोय, नादाला लागत नाही आमच्या, गेला का नाही पळून. आहे का त्याच्या इतका संघर्ष कुणाला? अरे बाबा, सामान्यातल्या सामान्यासाठी कृष्णानं अवतार घेतलाय. राम अवतारामध्ये सीतामय्याच्या शोधात कृष्णाला तहान लागली. हो, रामाला तहान लागली. सीतामय्याला शोधायचं होतं. लक्ष्मण सोबत होता. लक्ष्मणा पाणी आण. लक्ष्मण म्हणे दादा कुठं पाणी नाही. तिकडे एक मोर आला. मोर, त्या मोराचं एवढं भाग्य. मोर म्हणे मला माहिती आहे पाणी कुठं आहे, चला माझ्यासोबत. मोर पुढं, राम लक्ष्मण माग. मोर पुढं, राम लक्ष्मण माग. जंगल भरलेलं होतं, घनदाट होतं. देव चुकल म्हणून त्या मोरानं आपल्या पाठीवरचा एक एक मोरपंख काढून टाकायला सुरुवात केली. माग 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 वाट सापडावी म्हणून. असं असतं, मोराचे सगळेच पंख कधी गळून जात नाही. जे परिपक्व आहेत ते गळतात, आणि सगळे जर मोरपंख गेले तर तो मोर मरतो. शेवटी पाणवट्यापर्यंत येईपर्यंत सगळे मोरपंख हरवले, पडले. देवानं मागं यावं, रामानं लक्ष्मणानं पाण्याच्या तळ्यापर्यंत पोचावं म्हणून मोरानं एक एक पंख काढून टाकायला सुरुवात केली. वाट दाखवत होता. वाटेवरती पंख पाहत पाहत राम लक्ष्मण येत होते. अखेर पाणवठा जवळ आला आणि मोराच्या पाठीवरचे सगळेच मोरपंख संपले. पाणवठा दिसला आणि मोरानं प्राण सोडला. रामानं आशीर्वाद दिला, तुझ्यामुळे मला पाणी प्यायला मिळालं, तू माझी तहान भागवलीस ना. पुढचा अवतार माझा आहे, त्याचं नाव कृष्ण आहे. आणि कृष्ण अवतारात ज्या मोरपंखामुळे मला वाट सापडली ना, तोच मोरपंख मी आयुष्यभर माझ्या माथ्यावरती लावल. म्हणून कृष्णाच्या माथ्यावर मोरपंख असतो, चांगला दिसतो म्हणून नाही. एवढा सगळ्यासाठी जगणारा कृष्ण आहे. हो, सगळ्यासाठी केलंय त्यानं, कोणासाठी केलं नाही. पण कृष्ण कुणालाच कळालं नाही. कृष्णानं कुणासाठी काय केलं नाही, सगळ्यासाठी केलं. सगळ्याचा उद्धार केला की त्यानं, आणि तरी सुद्धा तोच बदनाम झाला. मग त्याच्या वाट्याला योग्यता मिळावी म्हणून संप्रदाय म्हणे आता काला कृष्णाचा चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. असं काय नेमकं त्यानं चरित्र केले ते सांगतो. भगवान गोपाल कृष्ण जन्माला आला मथुरेत. यायच्या अगोदरपासूनच त्याच्या मारण्यासाठी कावे चालले होते. घेऊन या खडग माराया धावला, हात तो धरेला वसुदेवे. आकाशी जीवानी सांगे सकळासी, तळमळ मानसी करू नका. देवकीचे तेज दिसे सूर्य जैसा सूर्य, आणि कंसाचे हृदय जळत असे. आता भगवान गोपाल कृष्णाचा जन्म व्हायचा होता. देवकीच्या चेहऱ्यावर तेज दिसत होतं. आणि अखेर तो दिवस उगवला, नामयाचा स्वामी प्रकटला, आणि एकच हलकल्लोळ झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. 8 वर्षाची सगुण सावळी मूर्ती उभा राहिली देवकीच्या आणि वसुदेवाच्या पुढं. आता अण्णा याच्यातही मोठं कारण आहे. मी मगाशी सांगितलंय, काल्याच्या कीर्तनातनं काय शिकायचंय ते फक्त शिका. तो वसुदेवन देवकीच्या पोटी जन्माला का?
आणि नंद राजाच्या आणि यशोदेच्या घरीच राहिला का? त्याचं कारण आहे, नंद राजा आणि यशोदा यांची मोठी शेती होती आणि त्या शेतात, त्या रानात वसुदेव आणि देवकी तपाला आले होते, तप करत बसले होते 12,000 वर्ष. ज्या दिवशी तपाला आले ना, त्या दिवशी यशोदेनं पाहिलं, आपण कुठले आहात? ब्राह्मण दिसता म्हणे. हा, देव आमच्या पोटाला यावा म्हणून आम्ही तप करतो. यशोदा म्हणाली, पोटाचं काय? म्हणजे तपाला बसणार पण खाणार काय? कथेची सामग्री देवसनावरी, खाणार काय? वसुदेव म्हणाले, हे बघा, तो पोटाला यावा म्हणून तप करतोय, आम्हाला जगवायचं मारायचं तो बघल. नंदा बाबा म्हणले, असं नाही चालणार, तुम्ही तप करा, आजपासून आम्ही तुम्हाला अन्नदान करतो. ऐकताय का? नंद राजा काय म्हणाला? तुम्ही तप करा, आम्हाला होत नाही, आम्हाला रामकृष्ण हरी म्हणायला होत नाही, आम्हाला तेवढा वेळ नाही, आम्ही बिजी माणसं, तुम्ही तपाला आलात ना, तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा, आम्ही तुमच्या पोटाचं बघतो. सब वसुदेव आणि देवकीची आणि रोजची पंगत नंदराजाची आणि यशोदेची दररोज डबा नेऊन द्यायचा. गंमत आहे का? ज्यानं तप केलं त्याच्या पोटाला फक्त देव जन्माला आला, आणि ज्यानं पंक्ती घातल्या, जेवायला घातलं, त्यांच्या घरी देव आयुष्यभर राहायला गेला. म्हणून अन्नदाता सुखी भव असं म्हणतात. मी परिसरातल्या सप्त्यात पाहतो, काय अन्नाच्या पंक्ती असतात. आपल्या घरी पण माऊली अन्नाचीच पंगत होती ना रे, काल्याची. काय काय पंक्ती असतात, केवढं दातृत्व. एक लक्षात ठेवा, कृष्ण भजन करणाऱ्याच्या घरी फक्त जन्माला येतो आणि अन्नदान करणाऱ्याच्या घरी देव कायमचा राहायला जातो. लक्षात ठेवा. अन्नदाता सुखी भव. आजचे अन्नदाते सुद्धा तुमचं खूप कौतुक आहे. महिला मंडळ, जेवायला घालत जा माणसं, कटाळा करायचा नाही. कुणी जरी आलं तरी जीवन जा म्हणायचं. कोण्या रूपानं देव जीवन जाईल तुम्हाला तरी कळेल का? आणि देव तुमच्या घरात राहायला येईल. मला पुढे जायचंय, मला हे सांगायचंय. कृष्ण जन्माला आला, 8 वर्षाचा सगुण सावळा उभा राहिला आणि आईच्या डोळ्यात पाणी आलं. सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेटी, झनी कंसासी कळेल, माझ्या बाळासी मारेल. मालक, माझ्या बाळाला वाचवावं. 6 लेकर माझी मारली, 7वा गर्भ योग मायेनं नेला, आता या सावळ्या कृष्णाला तरी वाचवा ना. वसुदेव म्हणे, अगं वाचवलं असतं ग, पण हातात साकळ्या, पायात साकळ्या, साकळ दंड उचलू कसं माझ्या देवाला? देवा तू लहान हो बरं. देव म्हणला, मी तुझा बाप आहे ना. म्हणे, हो. तू जगाचा बाप? हो. मी तुझा बाप. मग तू लहान हो, मग तुला उचलून घेतो. जगाच्या बापाला सुद्धा आपल्या बापासमोर लहान व्हावं लागले. कोणाच्याही पुढे छताड काढायचं, बापा पुढे कधी छताड काढायचं नाही. जगात कोणालाही कमी समजायचं, आपल्या बापाला कधी कमी समजायचं नाही. कोणाचाही अपमान करा, आपल्या बापाचा कधी अपमान करू नका. आई मंदिराचा कळस असते, बाप त्याच घराचा पाया असतोय, कधी विसरायचं नाही. कळस दिसतो, इमारत दिसते, लोक इमारतीला धन्यता देतात, म्हणतात काय इमारत आहे, काय सुंदर इमारत, काय चांगली इमारत आहे. कौशल्या नावाची इमारत लोक तिलाच धन्यता देतात ना. काय इमारत आहे, काय सुंदर इमारत आहे, म्हणून तर राम त्या इमारतीत आहे, म्हणून तर घडला. पण दशरथ नावाचा पाया लोक विसरून जातात. काय गंमत आहे, जिजामाता नावाची इमारत लोकांच्या लक्षात राहते, शहाजीराजे भोसले नावाचा पाया लोकांच्या लक्षात राहत नाही. काय कमी केलंय शहाजीराजे भोसलेंनी? त्या महाराष्ट्रातनं छत्रपतींना वजा केलं तर महाराष्ट्र उभा राहत नाही. हो, कोण्या जातीचा, कोण्या प्रांताचा महाराष्ट्र नाही, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. आपण एवढे भाग्यवान आहोत की आपण महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो. महाराष्ट्राच्या मातीमध्ये सध्या एक क्रांती घडते. मला आठवलं म्हणून सांगतो. सध्या महाराष्ट्राच्या मातीत एक मोठी क्रांती घडते. सिनेसृष्टीतली ती क्रांतीच आहे. आतापर्यंत 2016-17ला सैराट नावाचा एक पिक्चर आला होता. काय लोकांनी त्याला पाहायला गर्दी केली, 100 कोटी रुपये मिळवून दिले त्या पिक्चरनं. पण आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर एक मराठी चित्रपट येतोय. त्या चित्रपटाचं नाव आहे राजा शिवाजी. आणि विशेष नवल वाटल, त्या चित्रपटासाठी 100 कोटी रुपये खर्च केलेत. मराठी सिनेसृष्टीतला असा एकमेव पिक्चर आहे आतापर्यंतच्या इतिहासातला की त्याच्याकरता एवढे पैसे लावलेले आहेत. आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचे लाडके रितेशजी देशमुख यांनी छत्रपतींचा रोल केला आहे. हिंदी सिनेसृष्टीमध्ये
जेवढे जेवढे नावाजलेले नट आहेत, ॲक्टर आहेत, त्या सगळ्या ॲक्टर लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपल्या आयुष्यातला काही काळ समर्पित व्हावा या उद्देशानं त्या चित्रपटामध्ये रोल केलेला आहे, चित्रपटामध्ये ॲक्टिंग केलेली आहे, चित्रपटामध्ये पात्र साकारलेले आहेत. महाराष्ट्राच्या मातीतला हा सुद्धा एक चांगला इतिहास आहे की राजा शिवाजी नावाचा चित्रपट येत्या 1 मेला प्रदर्शित होतोय. दुसरं काय बघण्यापेक्षा हा पिक्चर बघा ना. तिकडं जायचं नोग गंगे आली का, बकुळे आली का, ठके आली का. माझी विनंती आहे तुम्हाला, 1 मे पासून राजा शिवाजी महाराजांचा इतिहास पहा. मला एवढंच सांगायचं आहे, बापासमोर छाताड काढायचं नसतं. लहान झाला कृष्ण, डोक्यावरती घेतला, पायीची बंधने गळती, सगळी प्रमाण तुम्हाला पाठ आहेत. उचलेला कमळापती, पायीची बंधने गळती, पुर चढला अचाट, तिने लाविले अंगुष्ट. आता गंमत आहे का, काल्याचं कीर्तन इथं 2 गोष्टी शिकवतं. एक लहान व्हायला शिकवतं आणि 2 देवाला डोक्यावर घ्यायला शिकवतं. पोहोचला वसुदेव तिथं, देवाला खाली ठेवलं, मायला डोक्यावर घेतलं. जाताना ज्यातनं सुटत गेलता त्यात परत अडकत अडकत आला. काल्याचं कीर्तन 3रा मुद्दा शिकवतं, मायेचा त्याग करायला शिकवतं, नाहीतर अडकतो आपण. कृष्ण गोकुळात पोहोचला, एवढा आनंद, एवढा आनंद. सगळ्या गवळणी एकत्र आल्या. यशोदा को लल्ला भयो, यशोदा को लल्ला भयो. देव जन्माला आला, देव जन्माला आला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हसू होतं, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती समाधान होतं. पण कृष्ण एवढा नटखट होता, एवढा गोड होता, दिसायला एवढं सुंदर होतं. ते रुपडं पाहण्यासाठी गवळणी गर्दी करू लागल्या. जुन्या काळात तशा जात नव्हत्या, सुंट वडे घेऊन जात होत्या. एवढी गर्दी, एवढी गर्दी. टाळकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं, भजनी मंडळ आनंदात होतं, गावची सगळी लोक आनंदात होती. सरपंचापासून उपसरपंचापर्यंत ऐकताय ना, सगळ्यांचे चेहरे खुल्ले होते. यशोदा को लल्ला भयो. आणि 62व्या वर्षी लेकरू झालं होतं नंदराजाला. कितव्या वर्षी? 62व्या वर्षी झालं होतं. यशोदा को लल्ला भयो, यशोदा को लल्ला भयो. एवढा आनंद, एवढा आनंद, एवढा आनंद. काय त्या आनंदाचं वर्णन. गवळण म्हणती वो म्हणती गवळणीला, म्हणती हो म्हणती गवळणीला. हातवर सगळेजण, या हातवर घ्या. एक सर्वांनी हातवर घ्या, टाळी वाजवा. टाळकरी हाला, पाय उचला, पाय. शाबास. सर्वांना विनंती आहे, काय आजच्या दिवशी नाचून घ्या, आजच्या दिवशी उड्या मारून घ्या, आजच्या दिवशी फुगड्या खेळून घ्या, आजच्या दिवशी आनंद साजरा करा. उद्या मिळणार नाही तुम्हाला, हे अजिबात मिळणार नाही. हे आजच्या दिवशीच काय असेल त्या. एवढा आनंद. ओ गवळण म्हणती ओ म्हणती गवळणीला, म्हणती हो पुत्र झाला यशोदेला. म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. एक धावी एकी पुढे, एक धावी एकी पुढे, ताटी वाटी सुंट वडे. ताटी वाटी सुंट वडे. गवळण म्हणती हो, गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गोपाल कृष्ण भगवान की. एवढा आनंद पण काहींच्या चेहऱ्यावर नव्हता. पुतना मावशीच्या प्रेमातली लोक हिथं बी आहेत ना. काय आता एवढा आनंद गवळण घेतात, एवढा आनंद टाळकरी घेतात, एवढे नाचतात, पण समोर बसणाऱ्या काही गवळणी आहेत ना, त्या पुतणीच्या खास मैत्रिणी आहेत. बहुतेक त्यांचं इंस्टाग्रामला चॅटिंग चाललं असेल. देव जन्माला आलाय, लवकर ये, देव जन्माला आलाय, लवकर ये, त्याला मारायचंय. हे बघ इंस्टाला स्टोरी टाकते बोराटे महाराजाला मेन्शन करून, ये लवकर, ये लवकर, ये लवकर. पुतणीच्या मैत्रिणी कुठल्या. एवढं सगळं चाललंय. गवळण म्हणत ती गवळीला पोरं नसतात आणि मागच्या बाया. कवा उरकायचं कोणास ठाऊक. उरकर उरकर. हा काय हरकत. जरा ते पुरुष मंडळी पुढं सरा. शंभू
शंभूच्या पाठीमागचे सगळे सर पुढं सगळे आबा या पुढं सगळे मागे उन्हात बसल्यात काही महिला महिला मंडळ उठून पुढे या दीदी ए बाळा तू उठून इथं खुर्चीपर्यंत बस एक ओळ वाढवा महिलांची एक ओळ डायरेक्ट पुढं वाढवा उठून पुढे या ऊन लागतंय तिथं आजींना तर मगाचपासून म्हणतात पुढं सरा उठा ना पटकन पुढच्या महिला उठा काय पुढे या 5-10 मिनटं पुढं सरून बसायचंय उठून पुढे या आपल्याच आजी पणजी मागा आहेत तुम्ही या ज्या उठतील ना त्यांना खरंच कृष्ण काल्याचं कीर्तन आवडत असेल बाकी मग पुतण्याच्या मैत्रिणी डिक्लेअर करू आपण बरं काही शकटासुराचे मावस भाऊ पण येत आहेत ते हसत नाहीत बोलत नाहीत त्यांना अजिबात आनंद झाला नाही पण गवळीने आनंद झाला इतका आनंद किती सांगू मी सांगू कुणाला मी सांगू कोणाला किती सांगू हातवर एक टाळ एकच टाळ फक्त वरचा वाजवा एक टाळ एक टाळी सर्वांच्या हातवर एक साथ एक माझ्यासोबत टाळीचा आवाज माझ्यासोबत पाठीमाग एकच आवाज माझ्यासोबत एक टाळी टाळीचा आवाज एक माझ्यासोबत एक आता तालात एक असं मी पुढं म्हणतो माझ्या पाठीमागं म्हणा इको कमी करा मी पुढं गातो माझ्या मागं म्हणायचं टाळी वाजवून सर्वांनी ज्याचं ज्याचं कृष्णावर प्रेम आहे ज्याचं ज्याचं साईबाबावर प्रेम आहे ना ते म्हणतील जे फक्त मजा बघायला आलेत ना ते म्हणायचं नाही आतल्या गाठीचे हो पौर्णिमेच्या राती यमुनेच्या काठी पौर्णिमेच्या राती अरे पोराला हाक मारताना कशी मारता पाप्या इथं कसा आवाज निघाला पौर्णिमेच्या राती यमुनेच्या काठी आज गोकुळ अवतरले आज गोकुळ अवतरले जमलं गोपी आल्या नटून काना दिसतो उठून ए काना इकडे तू हा इकडे पटकन पळ लवकर बस तू नाही पेंद्या नाही कानाच त्याला पिपाणी भोंगा झाला तो भोंगा आहे भोंगा नाही बासरी पिपाणी नाही बासरी अशी हा ती पिपाणी झाली पलीकडनं पाय कृष्णाचा पाय कसा असतो योग त्याला रावण म्हणतात रावण टपाल उभा राहिलेला इकडे आड्याला असं हे पौर्णिमेच्या राती म्हणायचंय सर्वांनी यमुनेच्या काठी आज गोकुळ अवतरले गोपी आल्या नटून नाना दिसतो उठून गोपी गोपी आल्या नटून काना दिसतो उठून आला हो काना आला किती सांगू मी सांगू कुणा हे आज
पुत्र झाला यशोदेला गवळण मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला झाला यशोदेला गोपाल कृष्ण भगवान की भगवान जाऊ देवा एवढा गोड कृष्ण इतका आनंद इतका आनंद इतका आनंद कृष्ण जन्माला आला. आता काल्याचा कीर्तनातला तिसरा मुद्दा मला सांगायचा आहे. गोकुळेच्या सुखा वा वा देव पाया पडला माझ्या अंतपार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी एवढा आनंद. बर ते एवढं गोडच होत. तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्यानं रांगत रंगनी रंगनाथ तुम्या देखील आसय रंगनी रंगनाथ तुम्या देखील आसय रंगनी रंगनाथ तुम्या देखील आसये रंगनी रंगनाथ तुम्या देखील आसये तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्यानं रांगत रंगनी 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 रंगनाथ तुम्ही देखील आसये रंगनी रंगनाथ तुम्या देखील आसये रंगनी रंगनाथ तुम्या देखील आसये माझे कबाड उघडिले माझे कबाड उघडले शिंके वो तोडिले आणि शिंके वो तोडिले या दुधाचे बक्षिले उलंडिले ताकाते दुधाचे बक्षिले पुराचे आपले तळ हात टेकित डाव्या गुडघ्यानं रांगत रंगनी 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 रंगनाथ तुम्ही देखील आसये रंगनी रंगनाथ तुम्या देखील आसये रंगनी रंगनाथ तुम्या देखील आसये रंगनी रंगनाथ तुम्या देखील आसये देखील आसये तुम्या देखील आसये असा गोपाल कृष्ण एवढा नटखट होता सुंदर होता. तिसऱ्याच दिवशी त्याला बघायला पुतना आली. यशोदे अगं आहेस का घरात? पुतना माहिती आहे ना तुम्हाला इथं पलीकडे राहते ती सगामागान मला बघा पुतनाच असते ती. यशोदा म्हणली कोण ग तू? अगं मी तुझी कॉलेजची मैत्रीण आहे. नाही आलं लक्षात. अगं काल तुझी इंस्टाची स्टोरी पाहिली फेसबुकचा स्टेटस पाहिला काय असतं ना पोस्ट वगैरे. तुला लेकरू झालं वाटतं? होय बाई. आणखी त्याला बाहेर बघायचंय मला. हिला कधी बघितलं नाही काय नाही. अगं आत्ताच झोपलाय. झोप लागली त्याला. कृष्ण मनात म्हणे मम्मी येडीच आहे. भवानीच्या गिरायकाला नाट लावते. साहेब भवानीचं गिरायक माहिती आहे तुम्हाला? भवानीचं जाऊ द्या 2 मिनिटात सांगतो. नात्यापुत्याला बुधवारचा बाजार. एक आजीबाई गेली वांग्याची टोपली घेऊन. 40 रुपये किलो 40 रुपये किलो 40 रुपये किलो. मग तिथं एक जण आला. म्हातारे कशी दिली वांगी? 40 रुपये किलो. अगं माझ्या हातनं भवानी कर दे 20 रुपये किलो ना. तुझी सगळी पाठी बघ कशी रिकामी होते का नाही. माझा हात लागू दे फक्त. म्हातारे म्हणली काय रे असं काय आहे तुझ्या हातात की तुला कमी न दिल्यावर तुझा हात माझ्या वांग्याच्या पाठीला लागल्यावर वांग एक पण शिल्लक राहायचं नाही. असं काय तुझ्या हातात आहे? ते म्हणलं अगं म्हातारे ह्या हातानं माझ्या बापाची 40 एकर जमीन नुसती विकली. ह्या हातानं सगळी फुकून टाकली. तुझी वांग्याची पाठी काय घेऊन बसली? भवनीचं गिराईक. कृष्ण रडायला लागला. आत गेली. पुतनेनं त्याला उचलून घेतलं. अगोदर दूध प्यायला विष प्यायला पंचप्राण ओढले. यशोदेला मारलं. माफ करा पुतनेला मारलं. यशोदेला कळालं नाही की आपल्या पोटी जन्माला येणारा पोरगा हा भगवंत आहे. ती आई होती ना. राक्षसांचं वर्णन काल्याच्या कीर्तनात जास्त करत नाही. का ग बगरे ठा सगळे मार. त्यानंतर मग ते ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार महाबळ भट आलं. गर्गाचार्यांनी सांगितलेलं खोटं आहे म्हणे. मी सांगतो तुझं पोरगं कुलनासी होणार आहे. ते भविष्यवाले येतात ना तुमच्याकडं
तुम्ही लगे विश्वास, बाबा बाबा बघा माझा हात धरा, बाबा सांगा सांगा काय काय लिहिले हातात. मग ते काका ते हुशार असते बाबा. बाई तुळजापुरावरून आलो, शिंगणापूरला चाललो बाई. महादेवाच्या पाया पडून पुन्हा शिंगणापूरला महादेवाला पाया पडून पुन्हा एकदा मी शिर्डीला जाणार आहे. शिर्डीवरून परत मी तुळजापूरला जाणार आहे. तुळजापुरावरून परत पंढरपूरला जाणार आहे. पंढरपूरवरून पुन्हा गाणगापूरला जाणार आहे. नेमकं कुठल्या तरी एकाच देवाकडे जावं का नाही? तर ते तसलंच असतं बाई. तुझ्या आयुष्यात फार संघर्ष आहे बाई. खरं आहे का खोटं? खरं आहे. तुझा नवरा कर्तव्य दक्ष आहे, पण तुझं त्याच्यावर बारीक लक्ष आहे. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे बाबा. तू सगळ्यासाठी करते, पण तुझ्यासाठी कुणी काय करत नाही. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे बाबा. जाऊ तुझी आगाव आहे, कोंबडी घालतीन तुला शिवाय ती. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे बाबा. लग्नाच्या आधी तू बारीक होती, पण लग्न झाल्यानंतर भिजवलेल्या खरकीसारखी फुगली. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे बाबा. कपडे धुताना नवऱ्याच्या खिशातले पैसे सापडल्यानंतर रडती, आणि नवऱ्यानं मारल्यावर पुन्हा रडतीन, पुन्हा पैसे मिळावेत म्हणून पुन्हा एकदा प्रयत्न करते. खरं आहे खोटं? खरं आहे बाबा. सासू तुला आवडत नाही, सासरा तुला कधी मारण असं वाटतंय. सासरा मारावा, सासू मारावी असं तुला वाटतं. मम्मी पप्पाला इकडे आणून बसवा असं तुला वाटतं. खरं आहे खोटं? खरं आहे बाबा. तसे असतात. ती आली, महाबळभटाला मारलं, म्हणजे धोतर गळाले या पद्धतीने. मग कृष्ण थोडा मोठा झाला, पण रडायचा राहत नसला की यशोदा हाक मारायची राधेला, ये ग एवढं या कृष्णाला घे. रडायचंच थांबना. तेव्हा का तिकडं कसा रडायला लागलाय कृष्ण. रडायचं थांबत नसलं की मग आई म्हणायची बाळाला, बाळ रडता राहीना कसं गयाला कळना. बाळ रडता राहीना कसं गयाला कळना. झोपी घालाया बाळाला यशोदा हलवी पाळना. 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 नाना परी समजाविते मागला ती खाया देते. नाना परी समजाविते मागला ते खाया देते. हे थोपटुनी निजविते आता डोळा लागेना. थोपटुनी निजविते आता डोळा हे बाळ रडता राहीना कसं गयाला कळना. बाळ रडता राहीना कसं गयाला कळना. झोपी घालाया बाळाला यशोदा हलवी पाळना. झोपी घालाया बाळाला यशोदा हलवी पाळना. झोपी घालाया बाळाला यशोदा हलवी पाळना. यशोदा हलवी पाळना. नाना परी करीतो छंदू, रडत असे स्पुंदू. नित्रा वाहे वाटे बिंदू, याचा डोळा लागेना. बाळ रडता राहीना कसं गयाला कळना. बाळ रडता राहीना कसं गयाला कळना. झोपी घालाया बाळाला यशोदा हलवी पाळना. ग झोपी घालाया बाळाला यशोदा हलवी पाळना. तो कृष्ण थोडा मोठा व्हायला लागला. आता काल्याच्या कीर्तनातला तिसरा मुद्दा, देवाचं वेड लावून घ्यायला शिका. तो असाच होता की त्याचं वेड लागायचं, पण आई सांगायची श्रीरंग माझा वेडा गे. ए इकडे रे कृष्णा, इकडे पळ लवकर. आज गावल का बासरी गावल का? श्रीरंग माझा वेडा गे, याला नाही दुसरा जोडा. श्रीरंग माझा वेडा गे, याला नाही दुसरा जोडा. तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. बाळ दिसतय गोचिरवान ग, बाळ दिसतय गोचिरवान. दिसते गोजिरवाने गे बाळ दिसते
काय साईबाबाचे आशीर्वाद बघा, मला बी हेच आवडावं, त्याला मी इकडं बोलवावं. आज सप्ताह सार्थकी लागला, तुमची भक्ती फळाला आली. काही मला आपली काही स्क्रिप्ट ठरली होती का त्याला बोलवायचं? बाई कृष्णा वरधर वरधर बासरी वरधर जो. तेने वेधियले मन, 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 तेने वेधियले मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. जरा धीरे से बजाना, जरा जरा धीरे 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 से बजाना, धीरे से बजाना. बजाना बंसी बजाने वाले, बंसी बजाने वाले हो, मुरली सुनाने वाले हो, मुरली सुनाने वाले हो, मुरली सुनाने वाले हो, बंसी बजाने वाले. हाथों में लकड़ी खड़ी खानी कवलिया, हाथों में लकड़ी खानी कमलिया. हाथों में लकड़ी कांधे कमरिया, हाथों में लकड़ी कांधे कमरिया. हाथों में लकड़ी खानी कमलिया, हाथों में लकड़ी खड़ी खानी कमलिया. कमरिया, गौआ चराने वाले, मुरली सुनाने वाले हो, बंसी बजाने वाले हो, मुरली सुनाने वाले. आहार सावरिया, सावरिया आहार 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 सावरिया. सावरिया कैशी वाजवली वाजवली मुरली, ए आहार सावरिया, कैसी वाजवली वाजवली मुरली. आहार सावरिया कशी वाजवली वाजवली मुरली. मुरली नोहे केवळ प्राण, तिने हरला माझा प्राण. मुरली नोहे केवळ तिने हरला माझा प्राण. संसार केला दानाने, घरधंदा विसरली. मुरलीवरी माझा जीव जडे, वृंदावनी वेणू कवनाचा वाई वाजे. वृंदावनी वेणू कवनाचा बाई वाजे. इतका सुंदर कृष्ण, इतका सुंदर कृष्ण, इतका सुंदर कृष्ण की गवळण मला आठवली म्हणून म्हणतो. देवाच वेड लावा. वारी याने कुंडल हाले, वारी याने कुंडल हाले, हाले हाले हाले. डोळे मोडी राधा चाले, डोळे मोडी राधा चाले, डोळे मोडी राधा चाले. थोडे मोडी तराला ताले, थोडे मोडी तराला ताले ताले ताले. राधेला पाहून फुलले हरी, राधेला पाहून फुलले हरी. बैल दुभतो नंदा घरी, तो नंदा
गयाला पाहुनी पाहुणे हरले चित्ता हरली हा. टाळ वाजवा. मंदिरी घुसळी ते डेरा रिता मंदिरी घुसळी ते डेरा रिता डेरा रिता डेरा रिता नस्त जंबीर कर्दळी दाट हाती घेऊन या सारंग ताट नस्त जंबीर कर्दळी दाट हाती घेऊन या सारंग पाट द्वारियाने वरियाने कुंडल हाले कुंडल हरे वारियाने कुंडल हाले कुंडल हाले वरियाने कुंडल हरे कुंडल हरे हाले 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 डोळे मोडी तरा धारे डोळे मोडी तरा धारे डोळे मोडी तरा धारे राधा चाले एवढं वेळ लावायचं देवाचं तुम्ही मला मना म्हटलं तर दिवसभर गवळणी म्हणन मी पण थोडंच वेळ व्हा झालंय आता टाइम झालाय ना आणि जर लय पुढे गेलो तर मग बसलेले म्हणतील आता वाजले की त्यापेक्षा खोड्या नको करू माझे बाबा ए माझे बाबा माझे बाबा माझे बाबा माझे बाबा खोड्या नको करू माझे बाबा माझे बाबा खोड्या नको करू माझे बाबा ए कृष्णा खोड्या नको रे करू तक्रारी करतात गवळ्याने आवरी आवरी आपुला काना नासिले आमुच्या सोना परवाला आमच्या घरा दारी निजला होता म्हातारा पतीची दाढी माझी वेणी गाठबाई कोणाशी सुटेना जाळेता जळेना तुडेता तुटेना अगं परवा तुझा कृष्ण घराला आला म्हाताऱ्याची दाढी आणि माझी वेणी गाठ मारली ग त्यानं बरं माझा नवरा 3.5 फूट मी 6 फूट उंच कापायला गेले तर गाठ कापेना तुटता तुटना अरे ब्राह्मणानं मारलेली सुटत नाही देवानं मारलेली सुटायची वे सर्कस आली म्हणून पोरं गोळा झाली म्हण यशोदेला कळलं माझं पोरग जरा खोडकरच आहे कृष्ण नटकट होता त्यानं काय केलं माहिती आहे हे 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 सगळे दिसणारे गोपाळ आहेत का त्यांना बोलवून घेतलं इकडे या रे चौदार इकडे या इथे या. कोण्या गावचे हा जालन्याचे का दूध असतंय का गावात असतं का मग तुम्ही असे का माझ्यावाणी मरायला लागले मग बाकीचे गोपाळ म्हणले कृष्णा दूध जातं डिरीला आणि ताक आमच्या डिरीला कशी तब्येत वाढायची चांगली डाळिंब व्यापाऱ्याला आणि उरलेली पोरांना जावा आता असं मग ते भगवान गोपाळ कृष्ण अरे अवघडले नाही ना का ना नाही ना चला बरं वाटतं कृष्ण पाहिजेच ना काल्याच्या कीर्तनात मग आता हे कृष्णाचं वाईट वाटलं बघा त्या यशोदेला यशोदा म्हणली कृष्णा उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना निघाला जाताना तरी सरळ गेलंय वय गेला असेल काही सरळ वाटतंय तुम्हाला वाटतंय आणि वय म्हणला ना तर गवळण सांगतो सरळ चाललंय वय सरळ सरळ जात काय गोधने 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 चारावया जातो शारंग पाणी चारावया जातो शारंग पाणी मार्गी भेटली राधिका गवळण मार्गी भेटली
राधिका गवळण कृष्णदान मागे निर्या सोडून तवती देखिली यशोदा जननी गोधने गोधनी गोधने गोधने चारावया जातो शारंग पाणी चारावया जातो शारंग पाणी चारावया जातो शारंग पाणी जातो शारंग पाणी जातो शारंग पाणी जाताना सुद्धा सरळ जाय ना खोड्या करायचा गवळणी म्हणायचं काय सांगावं बाई त्याचं वेणू कानावर आला ना की थांबावं वाटत नाही गवळण एकमेकांना सांगायच्या कृष्ण वाटेने येईल तुम्ही एक काम करा तुम्ही ना सावध व्हा तिंगू रंगू राधा गोदा यमुना जमुना चंद्रवळी नीट चला मोर बघून झालं का रे पाठ पुराण पाठ झालं ना तुमचं तिंगू रंगू राधा गोदा यमुना जमुना चंद्रवळी नीट चला मोर बघून नका पाहू बाई मागे वळून गेला कृष्ण तिथं गेल्यावर खेळ खेळले हा मामा पोरा हा मामा हा मामा पोरा हा मामा अरे घुमरी वाजे खमामा घुमरी वाजे खमामा हा मामा पोरा हा मामा हा मामा पोरा हा मामा मामा पोरा हा मामा मामा पोरा हा मामा मामा पोरा मामा पोरा हा मामा अबक तुबक तिबक पोर त्रिगुण खेळ मांडू अबक तुबक तिबक पोर त्रिगुण खेळ मांडू अबक तुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू अबक तुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू खेळ विटू दांडू पोरा खेळ विटी दांडू खेळ विटू दांडू पोरा खेळ विटू दांडू खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू अबक तुबक तिबक अबक तुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू अबक तुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू अबक तुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू त्रिगुण खेळ मांडू त्रिगुण खेळ मांडू त्रिगुण खेळ मांडू हे खेळ होते अण्णा आताच्या पोरांना काय हे राहिलं विटी दांडू चेंडू लगोऱ्या चेंडू फळी हमामा मर्दानी खेळ होते आता पबजी टेम्पल रन उधळ कॅरम चिंपुळ्या गजग असलं खेळ राग आला की घालायचा डोक्यातून जायच निघून सगळे गोपाळ खेळ खेळले शेवटी थकले बर काना असा होता सगळ्यांना त्रास द्यायचा देव परीक्षा घेतो बरं का लक्षात ठेवा देव परीक्षा घेतो अरे बाबा मडकं घ्यायला गेलो ना आपण बाजारात तरी वाजवून घेतो का नाही डेरा मागच्या वर्षी नेला होता गळका होता पाणी गार राहत नव्हतं ते कुंभार म्हणतो पोत बांधा पोत मग तुला पैसे कशाला द्यायचे दुसरा दी मडकं सुद्धा वाजवून आणता का नाही माणसं टोमॅटो घ्यायला गेले तरी उताने पालती करून बघतात सफरचंद घ्यायला गेले तरी म्हणतात कुठं ठिगळ वगैरे आहे का 150 रुपये द्यायचे त्याला मग आपल्याला स्वीकारताना देव तसा कसा स्वीकारेल आधी आपल्याला बघल याला विकाराचं ठिगळ लागलंय का याला काम क्रोधाची बाधा झाली का याला क्रोध नावाचा डाग पडलाय का काम नावातनं नासलाय का हे देव आधी आपल्याला बघतो देव आपल्याला चेक करतो आणि मग आपल्याला स्वीकारतो लोकांचं बांध फोडून कुठं देव आपला करता येतो असं नाही देव आपली परीक्षा घेतो देव परीक्षा घेतो ना मग त्या परीक्षेमध्ये पास व्हायचंय गोपाळ पास झाले कसं ते सांगतो आणि थांबतो कसं ते कसं ते आता डायरेक्ट ती एक गवळण म्हणू आणि शेवट करू विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली काल्याचा अभंग सगळं जिथल्या तिथे कसं ते असं सगळं झालं का चालू तेच म्हणतात तुम्ही निवांत मेरे को उदगीर को जाना है
एकतर सकाळचं कीर्तन त्यानं संध्याकाळचं घेतलंय, त्याचं म्हातारं स्वर्गातनं खाली येईल माझ्या वर्षात. कसं काय तिकडं ते गेलेलं डोळे लावून बसलंय. वर्षात कुठं रातचं असतं का? त्यानं रातचं घेतलं पण पोराटे महाराज पाहिजेत. तुम्ही थांबा आता थोडे, फक्त आमच्या माऊलीला संधी द्या. आता तुमच्याच पक वाजवा, चांगला वाजवतो, सुंदर. सचिनजींचा स्वभाव पण गोड आहे. पण आता माझं असंच असतं, डायरेक्ट संपतच आपलं. वाजव वाजव, खूप सुंदर वाजवतो. माझ्या समोर तयार झालेली पोरं आहेत आणि 5-10 वर्षानंतर ही आपल्याला सापडणार नाहीत, एवढी मोठी होतील. आमचा अथर्व, आमचा माऊली फार गोडा. देव कशी परीक्षा घेतो तेवढं सांगतो. आणि रिटायरमेंट, फक्त चांगलं वागा, चांगलं राहा, इतरांशी प्रेमानं बोला. पळून जाऊन लग्न कोणी करू नका, काळाची गरज आहे. पोरांनी आणि पोरींनी सुद्धा सध्या ट्रेंड आलाय. पोराचे बाप म्हणतात आण पळवून, आण पळवून, आण पळवून, अरे आण पळवून, आण पळवून, आण पळवून. पण ज्याची गेली त्याचे काय हाल होत असते. 20 वर्ष पोरीला बाप सांभाळतो. पोरगी म्हणजे बापाचा स्वाभिमान असते, अभिमान असते, गर्व असतो, माज असतो पोरगी म्हणजे. आणि तीच पोरगी जेव्हा पळून जाते तेव्हा बापाला असं वाटतं की आपण हारलो, आपण अपयशी झालो, आपण कुठंतरी दिदीला कमी पडलो, म्हणूनच आपल्याला सोडून पोरगी निघून गेली. बापाला लाजल्यासारखं होतं. बरं, याचा सामाजिक परिणाम आणणं फार वाईट आहे. एक मुलगी जर पळून गेली ना, त्या गावातल्या 100 पुरींचं शालेय नुकसान होतं. पुरींचे बाप 12वीच्या परीक्षेला गेलेल्या पुरींना घरी ठेवतात, घरी थांब, जायचं नाही तू शाळेत आता. थोरली पळून गेली, धाकटीला घरी बसावं लागतं. गावातली एक पोरगी पळून गेली, पुरींचे बाप पुरींना शाळेत लावायचे बंद झालेत महाराज. त्याला वाटायला लागले आपली पण गेली म्हणजे काय करता. चांगल्या पोरींचं शिक्षणाचं नुकसान होतं, म्हणून विनंती आहे. तसा राहिला तर काय होईल, टाका की गुलाल, आणा की आमच्याकडं, काय फरक पडतोय. असं कधी झालं का पोरगी मिळाली नाही म्हणून गोसावे राहिला? आज ना उद्या होईलच ना. आपल्यामुळं कुठल्याच पुरीच्या बापाच्या डोळ्याला पाणी येऊ देऊ नका, एवढं करा, एवढंच करा फक्त. बाकी तुम्ही सगळे चांगले आहात. कीर्तन झालं की अन्नदान आहे, सगळ्यांनी पंक्तीला जेवायला वाढू लागा. तरुण पोरं विशेष करून, ज्या ज्या पोरांची लग्न राहिलीत त्यांनी नीट ऐका. शास्त्र असं सांगतं, जी तरुण पोरं लग्नाच्या आधी जेवायला वाढू लागत नाहीत त्यांची लग्न लवकर होत नाहीत. तेव्हा विनंती आहे, कीर्तन झाल्यावर जेवायला वगैरे वाढू लागा, पंक्तीला मदत करा. पुनश्च एकदा अण्णांचे आभार, सगळ्याचे आभार. देव परीक्षा कशी घेतो तेवढं सांगतो आणि तुमची रजा घेतो. कान्होबानी वाडी आपुली गोधने, कान्होबानी वाडी नवला एक पुरी, 5-5 पोळ्या 3 भाकरी, दीड कानवला एक पुरी. आमा धाडिले वना दूरी, आमुची ठकवून हल्लीश दोरी. कान्होबा आपुली गोधने, कान्होबानी वाडी आपुली गोधने, कान्होबानी वाडी आपुली गोधने, कान्होबानी वाडी आपुली गोधने. ओ परियेसी ऋषिकेशी, गाई म्हशीचे दूध पिशी, परियेसी ऋषिकेशी, गाई म्हशीचे दूध पिशी. वासरे प्याली म्हणून सांगसी, वासरे प्याली म्हणून सांगसी. शिव्या देती रे तुझी आई. कान्होबा आपुली गोधने, कान्होबानी वाडी आपुली गोधने, कान्होबानी वाडी आपुली गोधने, कान्होबानी वाडी आपुली गोधने. हो परियेसी शारंग धरा, तुझा बैल चुकला मोरा. सांगो गेलो तुझ्या घरा, पाठी लागला तुझा म्हातारा. देव परीक्षा घेतो. या परीक्षेमध्ये पास व्हायचं असतं. अनेक वर्षांपासून सप्ताह करताय. आज काल्याचं कीर्तन आहे, हे 15वं वर्ष आहे. 14 वर्षातला असा एकही दिवस नाही की त्या दिवशी देवाची आठवण आली नाही. आज 15 वर्ष पूर्ण झाली, काल्याचं कीर्तन झालं.
8वा जरा पहिला दिवस. मागच्या 3 महिन्यापासून सप्त्याची तयारी चालू आहे अण्णा. 3 महिन्यापासून कुणाचं कीर्तन ठेवायचं, कुणाची कीर्तनं ठेवायची. माऊली महाराजाचे सल्ले विचारले, महाराज मंडळींचे सल्ले घेतले. आमचा चैतन दादा साथीला एक दिवस जवळ आला. साऊंड कुणाचा लावायचा, शूटिंगला कुणाला कीर्तन, साईंचं चरित्र ऐकायला मिळालं. रात्री जागर होता. इथं दीप प्रज्वलन झालं. किती आनंदी आनंद. महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांनी परवा भेट दिली इथं. किती आनंद आहे. सगळे येऊन गेले. किती चांगल्या पद्धतीनं, किती कौतुक. मोठी बहीण आहे, आमची आई आहे. लुडू लुडू पावलानं लेकरं होती, महाराज मंडळी होते. कसा सप्ताह झाला कळला नाही. सकाळी आज पहाटे तर 4 वाजल्यापासून डोळ्याला डोळा नाही. झालं कीर्तन. आज संध्याकाळी इथं आल्यावर उभं वारं सुटेल. साईबाबाला सुद्धा करमणार नाही तुमचं काय. साईबाबा सुद्धा म्हणतील कुठं गेले माझे भक्त. आता कधी यायचा पुढचा वर्ष, कधी यायचा तो सप्ताह, तोपर्यंत वाट बघायची. आज नाही काय वाटणार, पण हे स्वतः त्यांच्या गाडीत बसून आळंदीला चालले की मग डोळे भरून येतील तुमचे. आता नाही, मग डबडबतील डोळे. अरे सगळ्यांनी काम केलंय. कुणी तनानं मनानं धनानं, कुणी लुटून काढलं, कुणी रांगोळ्या काढल्या. अरे न बोलणारी माणसं सुद्धा ह्या सप्त्यात बोलायला लागली. न बोलणाऱ्या बाय एकमेकीशी बोलल्या. किती द्यावा अजून. अहो सगळे लाख रुपये पैसे कोटी एका बाजूला आणि हा आनंद एका बाजूला. अण्णा पैशानं मिळत नाही होय. भल्या भल्यांच्या नशिबात नाही अण्णा. पैसा किती बी मिळेल, पण तुमच्यासाठी डोळ्यात पाणी येणारी माणसं जगात फार कमी आहेत. तुमच्यासाठी डोळ्यात पाणी नाही येत कोणाच्या. त्या अण्णानं सगळ्या गावाला माझं म्हणलंय. एकट्यानं मंदिर बांधलं म्हणून कधी नाही. आमचं मंदिर, हा गावचं मंदिर, सगळ्याच मंदिर. सगळ्यांनी यावं, सगळ्यांनी इथं दर्शन घ्यावं. काय लागतंय ते मला सांगावं, माझ्यावर हक्क दाखवावा. मला सांगावं ए एकनाथा हे कर, ए एकनाथा ते कर, हे अण्णा खंबीर आहे मला म्हणावं. हे स्वप्न होतं. बोराटे महाराजाचं कीर्तन इथं व्हावं, हे एक स्वप्न होतं. आपण साईबाबाला काही नाही मागितलं ना तरी साईबाबा सगळं देतात, सगळं देतात. लक्षात ठेवा. विष्णुदास नामा साई देवा तुझे बाप माये, बाप माये, बाप माये. 5 पोळ्या 3 भाकरी तिडका नवला एक पुरी. 5 पोळ्या 3 भाकरी एक टोकरी. कान्होबानी वाडी आपुरी गोधरे, कान्होबानी वाडी आपुरी गोधरे, कान्होबानी वाडी आपुरी गोधरे, कान्होबानी वाडी आपुरी गोधरे, आपुरी गोधरे. आज या परीक्षेत आपण सर्वजण पास झालो. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुका, हे ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली तुकाराम. हरी ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली हे तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली हे तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. जय जय ज्ञाने दिले गोविंदे बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल. हे विठ्ठल जय जय विठ्ठल, हे विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल, जय चला, जय चला. विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. शिंगे लाविले दुरी होतो तिघांचे देवरे. मी वारे तो इकडे मुख पसरून आवातीच्या दारा जारे दोहेच्या कोपरा. मी वारे तो इकडे मुख पसरून तुका मने हाती तुका काय उणे नेते. तुम्ही वारे का वैष्णवनिका जमू वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव. काला वाटू एकमेका वैष्णवनिका जमू. हे तुका मने भूमंडळी आम्ही बळी विरगा. काला वाटू एकमेका वैष्णवनिका जमू. बोलिले करू वेडे वाकुळे उत्तरे करा क्षमा पराध महाराज. नाही विचारिला कामने ज्ञानेश्वरा का पाया पैकी
क्षमा अपराध महाराज तुम्ही शीतल ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 विको कमी करा विको कमी करा पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज एकदम सन्मानपूर्वक पिंपरी गावच्या वतीने साई मंदिरच्या वतीने सन्मान होईल सागर महाराज बोराटे यांच्या हस्ते. सागर महाराज बोराटे हे आपल्या गावामध्ये आमचे तर जावायच आहेत, पण आपल्या गावामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये एवढं चांगलं नाव आहे. परवा आम्ही मंत्री महोदयांच्या घरी गेलो, महाराजांचा फोन झाला तर ते म्हणले तुमच्या आग्रह खातं मी 5-10 मिनटं लगेच जाऊन येतो. आणि त्यांच्या एका शब्दावरती भुजबळ साहेबांनी त्यांना सांगितलं आणि म्हणले यावंच लागल, आणि ते एका शब्दावरती मंत्री महोदय आले. तसं साई मंदिरामध्ये बी ते एका फोनवरती चैतन्यदाच्या पुढची तारीख पुढं करून ती इथंपर्यंत आले. त्यांचं मनापासून पिंपरी ग्रामस्थाच्या वतीने मी आभार मानतो. ओम साईराम. सर्व वारकरी मंडळी तुमचा सन्मान करणं ही फार गरजेचं आहे, कारण तुम्ही फार गोड आणि छान साईबाबांची मनापासून सेवा करता. आणि तुम्हाला शाळेला सुट्ट्या लागून तुम्ही गावाला जरी गेले होते तरी परत तुम्ही माघारी आले साईबाबाच्या पालखीसाठी. आज तुम्ही 20 दिवस साईबाबांसाठी तुमच्या आयुष्यातलं देता. असा तुम्ही कंटिन्यू 4 वर्ष झालं बाबांची सेवा करता. तुमचं मनापासून आभार.